हॅलो, गुड मॉर्निंग माझी फॅमिली. कशा आहात तुम्ही? मस्त आहेत आणि मस्तच राहा. पाऊस पडत आहे मस्त आज सकाळी. तर बघा, आपण राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. खूप मस्त लागते राजगिऱ्याची भाजी. अगोदर कसं आम्ही शिजवून करत होतो, परत बंद केलं मी शिजवायचं. स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला एक कांदा चिरायचा छान. तुम्ही म्हणता आता हे काय बाई नवीन वेळेनं चिरते. मला येत नाही हो चाकून चिरता. मी कांदा राहू दे, मिरची राहू दे, टमाटर राहू दे, सर्व वेळेने चिरते. मला वेळेची सवय आणि पटकन होते माझं वेळेने चिरून. एक कांदा घेतलाय मी. तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, लाल तिखट घालू शकता, किंवा नुसतं लसूण टाकून जरी थोडंसं मीठ टाकून सुद्धा भाजी करू शकता तुम्ही. राजगिऱ्या भाजीला खूप चव असते आणि खरंच पौष्टिक असते राजगिऱ्याची भाजी. जिरे मोहरी टाकायचं आणि एक कांदा चिरलेला आहे ना आपण, तो कांदा टाकायचा. भाज्या ना, आता पावसाळा सुरू झाला ना तर भाज्या जरा आपण कमी खातो, कारण भाज्यांवर पावसामुळे किडे वगैरे बसतात, त्याच्यामुळं कमी खातो. अजून पाऊस सुरू व्हायचा आहे, तोपर्यंत भाज्या खाऊन घ्या. तुम्ही जर शेतामध्ये स्वतः पिकवत असाल तर खाऊ शकता, स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून वगैरे. असं काही नसतं, खाऊ शकता तुम्ही भाज्या. जिरे मोहरी टाका आणि तुम्ही जेवढे मसाले घालेल तेवढ्या त्या भाज्याची चव जाणार. कुठल्याही भाजीला राहू दे, मसाला अजिबात घालायचा नाही. कांदा टाकलेला आहे राजगिऱ्याची भाजीसाठी. एकच पेंडी आहे, एकच पेंडी पण आहे, पण मोठी पेंडी आहे. आणि इकडे मी काय शिजवले माहिती आहे? हुलगे. कारण हुलग्याची आमटी आणि राजगिऱ्याची मोकळी भाजी अशी करायची आहे मला. घरात खूप गोंधळ आहे, सुट्टीला आले सगळे लेकरं, म्हणून मी काय केले, आवाज केला म्यूट आणि नंतर आवाज दिला. हे बघा पक्षी कसं ओरडतात. लसूण, अद्रक, लसूणची पेस्ट किंवा नुसता लसूण टाकला तरी पण चालतं. तांदूळशाची भाजी, राजगिऱ्याची भाजी, करडीची भाजी, पालकची भाजी, चुक्याची भाजी, आंबाड्याची भाजी, कांद्याची पात, ह्या सर्व पालेभाज्या, आळूची पानं खूप छान लागतात खायला. करण्याची पद्धत पाहिजे. ह्या भाजींना नुसतं लसूण आणि मीठ जरी तुम्ही घातलं तरी सुद्धा भाजी खूप छान लागते. त्याला काहीच घालायचं नाही तरी पण छान. हळद टाकायची, लसूण अद्रकची पेस्ट टाकले, जिरे मोहरी कांदा टाकलेला आपण, आणि आपण भाजीचं पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे. मीठ टाकून स्वच्छ धुतलेली भाजी आहे. एकच पेंडी आहे ती. तुम्हाला माहीत आहे पुण्यामध्ये एक पेंडी म्हणजे आपण कमीत कमी 5-6 जण भाजी तोंडीला लावू शकता. तुम्ही नुसती गरम गरम भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता भाजी. 1-2च मिनटामध्ये बघा भाजी मऊ होते. मी त्याच्या तिखट टाकले, लाल तिखट, हळद अगोदरच टाकलं होतं मी. काय टाकायचं ना, थोडं शेंगाचं कूट, लाल तिखट. कसलेही मसाले वापरायचे नाहीत. बघा शेंगाचं कूट टाकलं मी. तुम्ही म्हणजे हाताने का टाकता? हाताने सवय मला ना, काय करणार. तिखट पण मी हाताने टाकायचे, आता चमचे वापरायला लागले. हाताने ना अंदाज, हाताचा अंदाज.
कोणताही पदार्थ राहू दे, सगळा अंदाज, मोजमाप नाही, काय नाही. बघा मस्त अशी मोकळी भाजी झालेली आहे. स्टीलची भांड्यात करायचा म्हणे चांगला असतं, पण स्टीलच्या भांड्यामध्ये कसं होते, भाजी ना डागती, करपते. लक्ष द्यावं लागतं नीट. थोडं जरी उशीर झाला तर भाजी करपते. त्याच्यामुळं खूप लक्ष द्यावं लागते. समोर उभारून करावं लागते. तर बारीक गॅस टाकून झाकून टाकायचं त्याच्यावर, म्हणजे भाजी शिजते चांगली. आणि ह्या भाजीला थोडं शिजवावं लागतं. जसं करडीची भाजी, राजगिरा भाजी. करडीची भाजी तर काय करतात माहिती आहे, शिजवून घेतात आणि पाणी पिळून काढतात आणि मग फोडणी टाकतात. का मला बी माहीत नाही, कारण तुम्हाला माहीत असेल तर सांगा. छान शिजली भाजी. तिकडे हुलगे आता शिजलेत, आपले हुलगे काढून ठेवले मी. हुलग्याची आमटी करणार आहे. खूप छान लागते बरं का हुलग्याची आमटी, एक नंबर. राजगिरा भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. जेवायला या तुम्ही पण सगळेजण. रोज एक लॉंग व्हिडिओ टाका म्हणते, पण काय जमतच नाही मला. आणि काय व्ह्यूजच पण येत नाही. तुम्हाला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून करा, एखादा एक लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. झाली बघा भाजी मस्तपैकी. बघा केवढी झाली भाजी. थोडीच होती भाजी, जास्त होत नाही भाजी, एक पेंडी. आणि कसं आहे, आपल्या हाताला चव असते भाजीच्या, आणि त्याच्यामुळे भाज्या खूप छान लागतात. एखादे जण बघा ना, खूप काय काय खातात भाजीला, पण त्यांच्या हाताला चवच नसते. झाली बघा भाजी, एक नंबर भाजी झाली. आता भाजी झाल्यानंतर आपण वाटण केलेलं आहे मी. कोथिंबीर, खोबरं, कांदा, थोडं खोबरं घातलं, जास्त नाही. वाटण केलेलं आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, कांदा सगळं वाटण केलेलं आहे. आणि थोडीशी चिंच टाकलेली आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही. का टाकली तर थोडं सांबूसपणा. टमाटे नको म्हणलं सगळं टाकायला सारखं सारखं. आणि हुलगे मस्तपैकी रात्री भिजवले ते, काल सकाळी रात्री बांधले, त्याला मोड आलेत. हुलग्याला जरा उशिरा मोड येते. कुळीत म्हणतो बरं का आपण. हुलगे म्हणजे कुळीत. हुलगे हा शब्द गावरान आहे, मराठी शब्द आहे गावरान. मोठा व्हिडिओ होऊ द्या हो, तुम्ही बघा पण मस्त व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. निवांत बसायचं बघत संध्याकाळच्या वेळेला, आहे ना. मोहरी, जिरे टाकायचे, आणि आपण जे वाटण केलं ना मसाला, ते मस्त वाटण द्यायचं टाकून त्याच्यामध्ये. काय हरकत नाही करून बघायला, ट्राय करून बघायला, है ना. मोहरी टाकली, जिरे टाकले, तडतडले चांगलं, मग आपलं वाटण टाकून द्यायचं. लय नाही, थोडंसं टाकायचं वाटण. भाजी काय मी चिरली नाही आहे, जशी निवडली तशीच घेतली ती मागाशी. धुण्याला महत्व आहे, मीठ टाकून भाज्या दूध जावा. हे बघा आता मी वाटण टाकलं सगळं. मिरची नाही आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर आहे. हिरवं वाटण म्हणते, हिरवं. खोबरं पण कच्चं नाही आहे, वाळलेलं खोबरं आहे. हळद तेलात टाकायची, हळद तेलात. भाज्याला कलर पण येतो आणि भाजी चव लागते. इकडं भात लावलाय, जिरा भात. ह्याच्याबरोबर जिरा भात पण साधं दोन्ही पण छान लागते. लसूणची पेस्ट टाकली. तुम्ही जर खात नसाल लसूण तर नाही टाकलं तरी चालतंय.
तेल तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका, थोडं पण टाकू शकता, जर चमचमीत पाहिजे जास्त टाकू शकता. लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं सप्पक काढलं आहे, पोरीनं सप्पक भाजी करायची म्हणून मसाला काढला थोडा त्यातला. भाजी चांगली परतून घ्या बरं का. वाटण चांगलं परतून घ्या. हां झालं बघा आता. हां आता सगळे हुलगे टाकून द्या आतमध्ये. शिजून घेतलेत मी मस्त हुलगे. त्यातले थोडे हुलगे ठेवले त्यांना पोरीनं सप्पक भाजी करायला, कारण तिखट खात नाहीत पोरी. तुम्हाला जसं हवं तसं ग्रेव्ही करू शकता. जास्त कुस्करून खायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. आणि तुम्हाला थोडीशी भाजी लावून लावून खायची तर थोडंसं पाणी टाकू शकता. पाणी गरम करायला ठेवत जावं बरं का. थंड पाणी कधी पण टाकत जाऊ नका. झाले बघा आमटी तयार. तर आपण भात केले, चपात्या केल्यात, सुकी भाजी केली आहे, राजगिरा कोळीची आमटी केली आली आहे. अशा प्रकारे आजचा जेवणाचा बेत होता. व्हिडिओ उशिरा टाकला आहे मी, सकाळी स्वयंपाक झालेला आहे सगळा. नवीन नवीन पदार्थ करून खायचं. कोळीत म्हणा, मटकी म्हणा, हरभरे, वाटाणे मस्त.